ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतोय की आता कशा पद्धतीने अर्जुन सायलीसमोर प्रिया ही बबली असल्याचं सत्य येणार, तर दुसऱ्या बाजूला आता सायली प्रियाला रंगेहात मैनावती सदाशिवला पैसे देताना पकडणार, पण सगळे सुभेदार यावेळी प्रियाच्या बाजूने उभे राहत सायलीला एकटे पाडणार। आता नेमकं काय घडतं आणि सायली कशी एकटी पडते वगैरे हे सर्व काही आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया। तर आता सध्या इकडे अर्जुन आणि सायलीने ठरवलं आहे की आपण काहीही करून प्रिया ही तन्वी नाही आहे हे सिद्ध करायचं। मग त्यासाठी आता पूर्ण प्रियाची हिस्ट्री काढावी लागणार। मग ती मधुभाऊनं कशी भेटली तिथपासून ती कशी हरवली इथपर्यंत सर्व गोष्टींची अगदी डिटेलमध्ये हिस्ट्री काढावी लागणार। मग जर प्रिया लहान असतानाच कुठून कशी कधी गायब झाली, तिचा बॅकग्राऊंड काय होता, इथपासून सगळी माहिती गोळा करावी लागणार आहे हे अर्जुनला लक्षात येतं। मग अर्जुन सायलीला सांगतो, बायको उद्या आपण पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा जाऊया आणि प्रिया मधुभाऊंना ज्या पिरियडमध्ये भेटली होती त्या पिरियडमध्ये किती मुलींच्या मिसिंग कंप्लेंट आल्या होत्या ते तपासूया, पण घरातून निघताना तू काहीतरी थातूरमातूर कारण सांगून बाहेर निघ। सायली म्हणते, ठीक आहे, जसं तुम्ही म्हणाल तसं। तुम्ही एक काम करा, तुम्ही उद्या सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसला निघा। तुम्ही ऑफिसला निघालात की त्यानंतर थोड्या वेळाने मी सुद्धा घरात काहीतरी भाजीपाला वगैरे आणायला चालली आहे किंवा कुसुमताईकडे चालली आहे असं सांगून घरातनं बाहेर पडेन। अर्जुन म्हणतो, ठीक आहे। ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी अर्जुन सकाळी 9:30 वाजता ऑफिसला जायला निघतो। आता त्याचं ठरतं की तो 10:15 वाजेपर्यंत पोलीस स्टेशन बाहेर तिची वाट बघत थांबणार आहे। मग आता सायली म्हणते, ठीक आहे। मग सायलीसुद्धा आता घरातनं बरोबर अर्जुन गेल्यानंतर 15-20 मिनिटांनी म्हणते की माझं थोडं कुसुमताईकडे काम आहे, मी जाऊन येते। आता सायली घराबाहेर पडण्यासाठी तिची पर्स आणायला वरती जाते। आता प्रियाने सायली बाहेर चालली आहे ही गोष्ट ऐकलेली असते। मग प्रिया लगेचच कल्पनाला आणि विमलला म्हणते, आई थोडं सामान आणायचं आहे ना घरातलं, मी एक काम करते, भाजीपाला आणि सामान मीच घेऊन येते। त्यावर विमल म्हणते, मी जाते ना तन्वीताई, तुम्ही कशाला जाता? त्यावर लगेचच आता प्रिया म्हणू लागते, अगं नाही विमल, असू देत, त्या दिवशी तूच गेलीस, त्यानंतर सायली गेली, मी मात्र बाहेरची कामं काही करतच नाही आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे मला बाजारहाट करताच येत नाही, कधीतरी केला तर जमेल ना, मी जाऊन येते असं म्हणत प्रिया आता घरातनं बाहेर पडते। खरं तर सायली घरातनं बाहेर पडलेली असते ना, म्हणून प्रियालाही घरातनं बाहेर पडायचं असतं, एकदाचं तिला तिचं काम करून यायचं असतं। तर आता सायली ही खाली येते आणि विचारते, हे काय, प्रिया होती ना इथे, ती कुठे गेली? त्यावर मग कल्पना म्हणते, अगं ती आत्ताच मार्केटमध्ये जायला निघाली, ती म्हणाली की यावेळी बाजारहाट मी करते। त्यावर हे ऐकून सायली म्हणते, काय? सायलीच्या लक्षात येतं नक्की काहीतरी गडबड आहे। प्रिया बाजारहाट करायला गेली याचा अर्थ नक्कीच एकतर तिला माझा पाठलाग तरी करायचा आहे, नाहीतर तिचं आणखीन काहीतरी वेगळं काम तरी आहे। नेमकं प्रियाचं काय चाललं आहे हे बघितलं पाहिजे। मग सायली म्हणते, बरं ठीक आहे, मी सुद्धा निघते। आणि मग आता ती सुद्धा निघते घरातनं बाहेर आणि मग आता ती बाहेर पडते आणि प्रिया कुठे गेली हे बघते। तिला आता प्रिया जवळच दिसते। सायली प्रियाचा पाठलाग करायला सुरुवात करते। सायली म्हणत असते, नक्कीच प्रियाचं काहीतरी विचित्र काम सुरू आहे। तसंही भाजी मार्केट तिकडच्या साईडला राहिलं, प्रिया इकडे कुठे चालली आहे? त्याबरोबर आता अर्जुन 10:15 वाजता बरोबर पोलीस स्टेशनच्या बाहेर पोहोचतो। 10:15वरून 10:30 होत येतात तरी अजून सायलीचा पत्त्या नसतो। अर्जुन विचार करतो, अरे यार, ही सायली राहिली कुठे? घरात काहीतरी काम आलं असेल आणि ही तेच करत बसली असेल। मी एक काम करतो, पुन्हा एकदा कॉल करून बघतो। मग आता अर्जुन हा बराच वेळ वाट बघून झाल्यानंतर सायलीला कॉल करतो आणि आता तो सायलीला विचारू लागतो, बायको काय झालं, कुठे आहेस तू? मी तुला काल रात्री सांगितलं होतं ना की 10:15 वाजता मी बरोबर पोहोचणार आहे म्हणून पोलीस स्टेशन बाहेर। मी पोलीस स्टेशन बाहेर येऊन कधीपासून तुझी वाट बघतोय, तू कुठे आहेस? किती वेळ लागेल अजून तुला यायला? सायली अर्जुनला सांगते की अहो, माझं थोडं एक महत्त्वाचं काम आहे आणि मी त्यासाठी थोडीशी बाहेर आहे, मी तेवढं काम करून येते। सायली विचार करते, यावेळी मी अर्जुनला जर मी प्रियाचा पाठलाग करते सांगितलं तर कदाचित त्याला ही गोष्ट आवडणार नाही। सायली म्हणते, मी येईन थोड्या वेळात। त्यावर अर्जुन म्हणतो, बायको तू एक्झॅक्टली कुठे आहेस? तू काही अडचणीत तर नाही आहेस ना? सायली म्हणते, नाही, मी कुठल्याही पद्धतीच्या अडचणीत वगैरे काहीही नाही आहे, तुम्ही माझी उगाच काळजी करू नका, निश्चिंत राहा। एवढं बोलून सायली फोन ठेवून देते। आता प्रियाचा पाठलाग करत ती सदाशिव आणि मैनावतीच्या घरापर्यंत पोहोचते। सायली विचार करते, हे तर सदाशिव आणि मैनावतीचं घर आहे, आम्ही दोघं इकडे कशाला आलो होतो?
आम्ही त्या सदाशिव आणि मैनावतीला जाब विचारायला आलो होतो तेव्हा मी ही जागा पाहिली होती. पण मग आता तन्वी इकडे कशाला आली असेल? तर प्रिया आता सदाशिव मैनावतीच्या घराचा दरवाजा ठोठावते. त्याबरोबर मैनावती दरवाजा उघडते. प्रिया लगेचच हातामधले पैसे घेते आणि सदाशिव मैनावतीला पुढे करते. आता पैसे बघून सदाशिव मैनावतीचे डोळे फिरतात आणि हापापलेल्याप्रमाणे ते आता लगेच ते पैसे प्रियाच्या हातातले खेचून स्वतःकडे घेतात आणि त्या पैशांचा वास घेत त्या पैशांवरती पापी देतात. त्याबरोबर आता प्रिया म्हणते की मी सांगितलंय तसंच जर करत राहिलात ना तर असेच पैसे नेहमीच मिळत राहतील. पण जर एकदा जरी माझ्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न केला तर मात्र. त्याबरोबर मैनावती म्हणते अगं आम्ही अशा विचार तरी कशाला करू, तू आमची लेक आहेस. त्याबरोबर प्रिया म्हणते पुरे झालं, निघते मी. सदाशिव मैनावती प्रियाला आतमध्ये ये म्हणत असतात पण प्रिया नको म्हणत असते. मला वेळ नाही आहे तुमच्यासारख्या लोकांबरोबर वेळ घालवायला असं ती सांगते. आता इकडे सायली हा सर्व प्रकार बघत असते पण सायली आता खूप जास्त लांब असते. त्यामुळे नक्की सदाशिव मैनावती आणि प्रिया यांच्यामध्ये काय कन्व्हर्सेशन चाललं आहे ही गोष्ट सायलीला कळत नसते. पण सायली विचार करते की प्रियाचं इकडे काय काम, प्रिया कशाला आली असेल आणि प्रियाने ह्या दोघांना पैसे का दिले असतील. नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला काय चाललं हे सगळं हे बघितलंच पाहिजे. सायली आता तिथेच दबा धरून बसते. ती विचार करते एकदा का प्रिया इकडनं गेली का मग मी सदाशिव आणि मैनावतीकडे जाईन आणि त्यांना विचारेन. मग प्रिया तिकडनं निघून गेल्यावर लगेचच सायली तिकडे येते. सायली सदाशिव आणि मैनावतीचा दरवाजा ठोठावते आणि विचारू लागते की प्रिया इकडे कशासाठी आली होती आणि ती तुम्हाला दोघांना पैसे देत होती. पैसे ती तुम्हाला का देत होती, असं काय आहे की तुम्ही त्यासाठी तिच्याकडनं पैसे घेत होतात. आता सदाशिव आणि मैनावती गप्प असतात. ते दोघंही काही बोलत नसतात. सायली त्यांना म्हणते हे बघा माझ्यासमोर गप्प राहू नका, उगाचच्या उगाच पोलिसात कंप्लेंट करेन की तुम्ही आमच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला होतात, परत माझे खोटे आई बाबा म्हणून आम्हाला फसवलं लुबाडलं. त्याबरोबर आता सदाशिव तर खरंच सांगणार असतो पण मैनावती त्याचा हात दाबते आणि त्याला गप्प करत स्वतः बोलू लागते. अगं ती मुलगी आम्हाला इथे मदत करण्यासाठी आली होती सायली. मागे त्या दिवशी आम्ही दोघंजणं रस्त्यावरती भीक मागत होतो तेव्हा तिने आम्हाला भीक मागताना पाहिलं, तिला आमची दया आली आणि मग तिने आम्हाला मदत करण्याचा विचारलं. आम्ही तिच्याकडे मदतीसाठी हात पसरले होते आणि तिला बिचारीला पोरीला आमची दया आली आणि म्हणूनच तिने आम्हाला पैसे देण्याचं आश्वासन दिलं. मग पैसे देण्यासाठीच ती आत्ता इकडे घरी आली होती आणि तिने आम्हाला सांगितलं आहे की अशी भीक वगैरे मागत जाऊ नका. ती बिचारी पोरगी खूप चांगली आहे, चांगल्या निर्मळ मनाची आहे ना ती, म्हणूनच तिने आमच्यासारख्या वाईट लोकांची सुद्धा मदत केली. नाहीतर हल्ली आजच्या काळात सख्खी मुलं सख्ख्या आईबापाला बघत नाही तर त्या बिचाऱ्या कोण कुठच्या मुलीने आमची एवढी मदत केली, आम्हाला पैसे दिले. आता सायलीसमोर मुद्दाम मैनावती प्रियाबद्दल चांगलं बोलते. त्यानंतर सायली ही तिकडनं निघून जाऊ लागते. आता सायली तिकडनं गेल्यावर मग मैनावती लगेचच प्रियाला कॉल करते आणि प्रियाला आता ती हे सगळं सांगते की तू आम्हाला पैसे देऊन गेल्याच्या नंतर इकडे ती सायली आली होती आणि ती आम्हाला विचारत होती, इकडे चौकशी करत होती की तू आम्हाला पैसे कशासाठी देत होती, काय देत होती म्हणून. तर दुसऱ्या बाजूला सायलीला मात्र आता मैनावती बोललेलं पटत नसतं. तिला वाटत असतं की प्रिया स्वतःच्या जन्मदात्या आईला रक्त द्यायला पोचू शकत नाही असं तिने सांगितलं. अर्थात प्रतिमा आत्या तिची आई नाहीच आहे हे आता सिद्ध झालं आहे. पण तरीसुद्धा जी मुलगी आपण आई म्हणून घेत असलेल्या बाईला रक्त द्यायला पोचत नाही ती काय कोण कुठच्या रस्त्यावरच्या माणसांना मदत करणार असा विचार सायलीच्या डोक्यात फिरत असतो. तर तोपर्यंत आता इकडे मैनावतीने प्रियाला सांगितलेलं असतं की इकडे सायली आली होती. मैनावतीला प्रिया विचारते मग तुम्ही काय केलं, तुम्ही तिच्यासमोर काही बोलला नाहीत ना. त्यावर मैनावती सांगते नाही आम्ही तिच्यासमोर काहीही बोललो नाही. ती आम्हाला विचारत होती की तू आम्हाला पैसे का दिले, काय झालं. पण मग आम्ही तिला सांगितलं की आम्ही तुला रस्त्यामध्ये भीक मागताना त्या दिवशी दिसलो होतो मंदिराबाहेर आणि म्हणून तू आम्हाला पुढे येऊन मदतीसाठी विचारलंस. आम्ही तुझ्या पुढे मदतीसाठी हात पसरले मग आणि म्हणून तू आम्हाला पैसे देण्याचं आश्वासन दिलंस आणि पैसे दिलेस. त्यावर प्रिया म्हणते वा शाब्बास, अगदी आई वडील शोभता हो तुम्ही माझे. थापा मारण्याच्या बाबतीत मी एकदम तुमच्यासारखीच झाली. बरं ठीक आहे, अशाच कायम माझ्या बाजूने थापा मारत जा. जर माझ्या बाजूने राहिलात ना तर कायम फायद्यात राहाल. मी तुम्हाला नेहमी पैसे देत राहीन. बरं
चल आता ठेवते मी फोन. त्यावर मैनावती म्हणते हे खोटं बोलल्याचे वेगळे. त्यावर लगेच प्रिया म्हणते मिळतील वेगळे पैसे मिळतील, ठेवते. आणि मग प्रिया फोन ठेवून देते. त्यानंतर आता ती घरी येते आणि प्रिया आता ठरवते की आता आपण घरातल्या सगळ्यांना मैनावती सदाशिवला भेटायला गेल्याचं सांगायचं, नाहीतर ती सायली येऊन उगाच तमाशा करेल. इतक्यात प्रियाला अश्विन विचारतो, तन्वी काय गं, तुम्ही तुला पार्लरला जायला पैसे दिले होते ना, मग काय तू एवढ्या लवकर पार्लरमधनं आलीस सुद्धा, आणि तू काय करून घेतलंस काय? नाही म्हणजे काहीच केल्यासारखं दिसत नाही आहे. प्रिया म्हणते सॉरी अश्विन, मला माफ कर, तू मला पार्लरसाठी दिलेले पैसे मी एका दुसऱ्याच कामावरती खर्च केलेत. अश्विन विचारतो कुठल्या? त्याबरोबर प्रिया म्हणते अश्विन ॲक्च्युली मी पार्लरला जात असताना अचानक मला गाडीतला सिग्नल लागला. मी सिग्नलला थांबले होते तेव्हा मला मंदिराबाहेर सदाशिव काका आणि मैनावती काकू भीक मागताना दिसले. अरे कितीही कसंही आणि काहीही असलं तरी एका काळी ते आपल्या सायलीचे आईवडील म्हणून आपल्या घरात राहिले होते. मग शेवटी माझं त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही सायलीचे आई बाबा असाच आहे. मग मी गाडीतनं खाली उतरले, बघते तर काय त्यांना चालता येत नव्हतं. त्या काकांना लंगडायला होत होतं. ते काका बिचारे लंगडत चालले होते. मग मी त्यांना विचारलं की काय होतं आहे, का लंगडताय? मग तेव्हा त्यांनी सांगितलं मला की काही दिवसांपूर्वी त्यांच्या पायावरती एक खूप मोठी वीट पडली आणि त्या वीट पडल्यामुळे त्यांचा पाय दुखावला आहे, त्यांना चालता येत नाही आहे. कितीही झालं काहीही असलं तरी मी सुद्धा एक डॉक्टरची बायको आहे. मला शेवटी त्यांची दया आली आणि तू पार्लरसाठी दिलेले पैसे मी त्यांच्या उपचारासाठी दिले. त्याबरोबर हे ऐकून अश्विनला खूप बरं वाटतं. अश्विन म्हणतो काय तन्वी, खरंच मी तुला पार्लरला जायला दिलेले पैसे तू एका गरजू माणसाला त्याच्या ट्रीटमेंटसाठी दिलेस. खरंच तन्वी, तू खूप छान काम केलंस. त्याबरोबर आता लगेचच प्रताप आणि कल्पनालासुद्धा प्रियाची ही गोष्ट आवडलेली असते. ते सुद्धा म्हणतात तन्वी तू काहीही चुकीचं केलेलं नाही आहेस. हां म्हणजे पहिल्यांदा उलट तू काहीतरी चांगलं काम केलं आहेस असं म्हणायला हरकत नाही. हे बघ आजपर्यंत सुभेदारांनी कायमच गरजू लोकांची मदत केली आहे. पूर्णाई नेहमीच म्हणतात तहानलेल्याची तहान जाणायची, भुकेल्याची भूक जाणायची, दारात आलेल्याला उपाशी सोडायचं नाही असं कल्पना म्हणते. तर प्रताप म्हणतो आणि तू तेच केलं आहेस. तर पूर्णाजीसुद्धा सांगतात की ते सदाशिव आणि मैनावती आपल्याजवळ वाईट वागलेले होते. हे कितीही खरं असलं तरीसुद्धा अडचणीत असताना मदत न करणं ही गोष्ट सुभेदारांना शोभत नाही. त्यामुळे तू जे केलंस ते चांगलंच केलंस. अश्विन एक काम कर, तन्वीला जर पार्लरमध्ये जाण्यासाठी पैसे हवे असतील तर तू तिला दुसरे पैसे दे. आणि हो तन्वी, आज पहिल्यांदा तू असं काम केलं आहेस की ज्यामुळे तू सुभेदारांची शून शोभली आहेस असं आता पूर्णाजी प्रियाला म्हणतात. आता पूर्णाजींना खरं तर बरं वाटलेलं असतं की हळूहळू प्रिया आता सुधारते. तर तोपर्यंत आता इकडे अर्जुन हा सायलीची वाट बघत असतो. बघता बघता सायली तिकडे येते. सायली आल्यावर अर्जुन सायलीला विचारतो, बायको अगं तू कुठे होतीस? कधीपासून मी इथे तुझी वाट बघतोय. तुला सांगितलं होतं 10:15 वाजता ये, 10:30 वाजून गेले तरी अजून तुझा काही पत्त्या नाही आहे. याला काय अर्थ आहे? काय म्हणायचं याला? आणि असं कोणतं महत्त्वाचं काम होतं गं तुझं की जे तू मलाही सांगू शकली नाहीस फोनवर? त्यावर सायली म्हणते अहो मी आज प्रियाचा पाठलाग केला. अर्जुन म्हणतो कशासाठी? काय गरज होती तुला? त्याबरोबर सायली म्हणते अहो मी प्रियाचा पाठलाग केला, ही गोष्ट एका अर्थी चांगलीच झाली. तुम्हाला माहिती आहे मी आज काय पाहिलं? प्रिया सदाशिव आणि मैनावतीच्या घरी गेली होती आणि चक्क ती सदाशिव मैनावतीला पैसे देत होती. त्यावर अर्जुन म्हणतो काय? मग पुढे? त्यावर सायली म्हणते प्रिया तिकडनं गेल्यावर मी सदाशिव मैनावतीला लगेच जाऊन विचारलं की ती इकडे कशाला आली होती, ती तुम्हाला पैसे का देत होती? त्यावर सदाशिव आणि मैनावतीने मला सांगितलं की ती त्यांना मदत करण्यासाठी म्हणून तिकडे गेली होती. ती त्यांना रस्त्याने जात असताना भेटली होती आणि ते दोघं भीक मागत होते. तेव्हा प्रियाला त्यांची दया आली आणि म्हणूनच प्रियाने त्यांना पैशांची मदत करण्यासाठी तिकडे गेली वगैरे वगैरे. अर्जुन म्हणतो हे सगळं खोटं आहे, नक्कीच काहीतरी खूप मोठी गडबड आहे आणि म्हणूनच प्रिया तिकडे गेली होती. पण ते काही नाही, आपण आता घरी जाऊन ही गोष्ट सगळ्यांच्या समोर सायली सांगायची. तू सगळ्यांना सांगून टाकायचं आहे सत्ता की प्रियाला तू तिकडे जाताना पाहिलं होतंस आणि तू तिचा पाठलाग वगैरे केलास. सगळ्यांना कळायलाच हवं आता ही प्रिया किती नीचपणे वागते ते. सायली म्हणते ते सगळं नंतर बघू, आधी आपण आज जाऊन पुरावे शोधू. मग सायली आतमध्ये जातात आणि आता जुन्या प्रिया ज्या सालात हरवली होती त्या सालातल्या फायली करतात. त्यामध्ये 7 मुलांच्या मिसिंग कंप्लेंट त्यांना गवसतात आणि त्याच्यापैकी त्यांना 4 मुलं परत आपल्या आईवडिलांना पोलिसांनी केलेली सापडतात. त्यातली उरलेली जी काही मुलं असतात
त्यातली 2 मुलं ही अनाथ आश्रमात असतात आणि उरलेलं जे एक मूल असतं ते मात्र राहिलेलं असतं आणि ते मुलगी असते आणि त्याच्यावरून सायली अर्जुनला कळतं की हीच मुलगी प्रिया आहे. मग प्रियाचा बॅकग्राऊंड, प्रिया कुठून आली आहे, प्रिया काय अवस्थेतून आली आहे, हे सगळं त्यांना समजतं. त्यानंतर मग सायली अर्जुन घरी येतात आणि घरी आल्यावर आता सायली अर्जुन प्रियावर ओरडत असतात. सायली म्हणत असते की तू त्या सदाशिव मैनावतीला पैसे देत होतीस ना, मला माहिती आहे नक्कीच यामागे तुझा काहीतरी स्वार्थ असणार, तू काहीतरी गुपित तुझं त्यांच्याजवळ दडवलं असणार आणि म्हणूनच त्यासाठी तू त्यांना पैसे देत असशील वगैरे वगैरे. त्यावेळी मग घरातले सगळेजण आता प्रियाची बाजू घेऊ लागतात. प्रताप सायलीला म्हणत असतो, 1 मिनटं सायली थांब, तू काय बोलतेस सगळं तुझ्या तरी लक्षात येतं आहे का? तन्वीने यावेळी कुठलंही चुकीचं काम केलेलं नाही आहे. सदाशिव आणि मैनावती तिला रस्त्यात बसून भीक मागताना दिसले आणि सदाशिवच्या पायाला लागलं होतं, तो लंगडत होता म्हणून तन्वीला त्याची दया आली म्हणून तन्वीने त्याला त्याच्या ट्रीटमेंटसाठी तिच्याकडचे पैसे दिले होते, त्यामध्ये काहीही गैर नव्हतं. त्याबरोबर पुढे आता कल्पनासुद्धा म्हणते, अगं सायली, जर तन्वीऐवजी तू किंवा मी किंवा अस्मिताने कोणाला मदत केली असती तर आपण कौतुकाने मान वरच केली असती. मग जर तन्वीने कोणाची मदत केली तर त्यामध्ये काय फरक पडतो? उलट तन्वीने जे केलं ते आज सुभेदारांच्या सुनेला शोभेल असंच केलं आहे, त्यामुळे ती कुठेही चुकती आहे असं मलाही वाटत नाही. आता घरातल्या सगळ्यांनीच प्रियाची बाजू घेतलेली असते आणि सायलीला एकटं पाडलेलं असतं. हे बघून अर्जुनला मनातल्या मनात खूप वाईट वाटतं. अर्जुन काहीही न बोलता थेट खोलीत निघून येतो आणि खोलीत आल्यावर तो चिडचिड करू लागतो की घरातल्या सगळ्यांना नेमकं झालंय तरी काय, घरातले सगळेजण का त्या प्रियाच्या खोटारडेपणावर विश्वास ठेवतायत, का आंधळ्यासारखे वागतायत. सायली, आपण त्यांना एवढं सत्य दाखवत असूनही त्यांना सत्य का दिसत नाही आहे, का कळत नाही आहे त्यांना की ती प्रिया किती नीच, नालायक आणि खालच्या पातळीची मुलगी आहे ते. मला तर ना खरंच कळत नाही आहे की आपल्या घरातल्यांना काय म्हणावं. एवढे दिवस जे लोक त्या मुलीवर विश्वास ठेवत नव्हते, आज तेच लोक त्या मुलीसाठी तुझ्याबरोबर बार घेत आहेत, तिची बाजू घेऊन तुला एकटं पाडतायत. याला काय अर्थ आहे सायली? हां, अरे पुढे जाऊन यांना किती त्रास होईल या सर्व गोष्टींचा. त्यावर सायली म्हणते, अहो पहिलं तर तुम्ही जरा शांत व्हा, किती चिडचिड करताय तुम्ही स्वतःची, आणि आपल्या घरातले जे काही वागतायत ना त्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला नाही वाटत. एक गोष्टीचा विचार करा, आपल्याला समोर जे चित्र दिसतं तेच खरं आहे असं आपल्याला वाटतच असतं ना. आणि राहिला प्रश्न घरातल्यांच्या बाबतीत, तर अर्थात प्रिया ही आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे आणि किती दिवस एक व्यक्तीवरती कुटुंबातले बाकीचे लोक नाराज राहणार. उलट आपल्या घरच्यांनी तिला माफ केलं, हा आपल्या घरच्यांचा दोष नाही, तर हा आपल्या घरच्यांचा चांगला स्वभाव, चांगले गुण आहेत की आपल्या कुटुंबियांची चूक पोटात घालून त्यांना माफ करून त्यांच्याबरोबर पुढे आनंदाने जाण्याची. आणि राहिला प्रश्न प्रियाच्या खोटारडेपणाचा, तर तुम्ही विचार करू नका फार, तो पर्दाफाश तर आपण तिचा लवकरात लवकर करणारच आहोत. आता हे अर्जुन समोर सायलीने बोलल्यावर मग अर्जुन थोडासा शांत होतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय.